कोण आहे तुझी ती? कोण आहे अपर्णा तुझी? सांग ना. आपल्या भानगडी करणाऱ्याला ना उलट टांगून खालून मिरचीची धुरी दिली पाहिजे. अरे या एकट्यालाच काय झोपती ता? त्या टिटूला पण झोपता ना. अख्खा गाव बाटलेलं आहे दोघांनी. अरे काय चाललंय काय सगळं तुमचं? हा काय येडफीड लागलं काय तुम्हाला? हे असं कुठं लग्न असतं होय? अरे त्या पोरीला तरी विचारलंय का तुम्ही? गळ्यात नुसतं मंगळसूत्र घातलं म्हणजे ती त्याची बायको होत नाही. नाही मला हे लग्नच मान्य नाही. मी काढून फेकतो ते गळ्यातलं मंगळसूत्र. छत्तर संकल्पराव हा माग. मला मान्य हे लग्न. मला माहितीये माझ्या आप्पीनं काही चुकीचं केलेलं नाहीये आणि एक बाप म्हणून मी तिच्या पाठीची खंबीरपणे उभा आहे. ओ बापू, अहो आपली लायकी काय? आपण बोलतोय काय? हा कुठे ते आई? ओ आई, आई अहो काय चाललंय सगळं? हा तुम्हाला गावात तोंड टाकायला जागा नाही. जा गाव सोडून जा, नाही तर जीव द्या कुठेतरी. तुमच्या पुरीनं तुमच्या तोंडाला काळं फासलंय. जा द्या जीव द्या जा. त्यांनी काय करायचं आणि काय नाही ना हे तुम्ही नाही सांगायचं, कळालं ना? आता आप्पीने जे काय सांगितलंय ना ते खरंय का खोटंय ते सिद्ध करा आधी आणि मग बोला. मग काय तर ज्या दोघांनी लग्न केलं ना त्यांच्या घरचे त्यांच्या सोबत आहेत. पोराचा भाऊ आहे, पोरीचा भाऊ, हा आणि यशा मामा सुद्धा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवरा नवरीचे बाप त्याच्या पाठीशी उभे आहेत. ए काका काय बोलतोय तू आणि दादा बोलून काय होणार आहे? सरकार तुम्ही सांगा, मान्य तुम्हाला हे लग्न? दादा तुला हे लग्न मान्य आहे ना? सरकार सरकार सगळ्यांच्या शब्दाचा मान राखा. माझ्या पुरीला पदरात घ्या. हो सरकार, अहो बोला की बोला. गप का उभेत? बोला का काढू तुमचे सगळे नाटक? सुजा मगाशी मांडवा बाहेर तू कोणा तरी भेटायला गेला होतास ना? कुणीतरी आलं होतं संकल्परावांकडे. आप्पी म्हणत होते ते म्हातारे तर नसतील ना? माझ्याशी बोलताना एक वेळा नाही 10 वेळा विचार करायचा. 10 वेळा. सरकार नाव आहे माझं. सगळ्यांचे धागेदोरे असे बोटात घालून फिरतो मी. कुठला कधी खेचला जाईल ना हे फक्त मला माहित असत. सगळं खराब झालं बघा.
ज्यासाठी एवढा काही आटापिटा खराब झालेलं नाहीये रुक्मिणी. ही आप्पी लग्न करून आपल्याच घरात येते ना, येऊ दे. हिला हिची जागा दाखवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. मलाही बघायचंच आहे आपल्या घरात राहून ही कलेक्टर कशी होती. सासरलाही बहीण निघाली, सासरलाही बहीण निघाली, भावाची लाडी नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी. पडती अक्षदा डोईवरती, सनई चौघडा गाणी गाती, राम जानकी कृष्ण रुक्मिणी, राम जानकी कृष्ण रुक्मिणी, शोभे ही जोडी. पाठवणीची घटिकाली गंगा. स्वागत आहे घरात तुमचं. आपण ना भाऊजी पाया पडा. आप्पे, अगं या घरात सगळ्यात मोठा माझा दादा आहे, पहिला मान त्याचा. सुखाने संसार करा आणि सगळ्यांना सुखी ठेवा. या त्यांच्याकडे काय बघताय? अहो सुन्मुख म्हणून द्यायचं असतं, हे शगुन असतो हा. या बघ ना, हे घे. अगं ते मांडवात काय तर सगळं वेगळंच झालं ना, मग तेव्हा काय तुला देता आलं नाही बघ अचानक. अगं काकी कशाला उगाच. अरे नवीन सून आहे, द्यायला लागतं बाबा. घे. अरे स्वप्नील स्वप्नील स्वप्नील. हे अरे माझ्या कुठं. अर्जुन, अपर्णा,
सुखानं संसार करायचा या ठिकाणी. करालच तुम्ही. अपर्णा, कलेक्टर व्हायचंय, अभ्यास करायचा आणि मेन्सची पुस्तक आता माझ्याकडून तुला. नमस्कार करतेस. यशस्वी हो. वाका वाका अजून वाका जरा. सुखी राहा. इतके दिवस मीच म्हणत होते ना, माझी धाकटी जवाना आली एकदाची माझी धाकटी जाऊ. हे घे, हे माझ्याकडून. तुझ्या रूपानं मला एक चांगली मैत्रीण मिळाली. आयुष्यमान राहा. कदम, चला आता बेस्ट पैकी गिफ्ट द्या सुनेला. हा, आता अजून काय? अरे माझ्या आयुष्यातला सगळ्यात मौल्यवान दागिना दिला की. हा, अप्पे, माझं जे काय आहे ना ते सगळं तुझंच आहे बर का. माझ्या पोराची काळजी घे. बरं, आता मी इथे सगळ्यांसमोर जाहीर करतो, आता मी आणि माझं शेत आणि माझी गाडी. ओ अपर्णा, अर्जुन कदम, काय झालंय? एका झटक्यात नाव बदललंस. एकदा नाही एकदा विचारायचं तरी ना. अर्जुन, किमान एकदा तिथं मंगळसूत्र घालण्याआधी एकदा विचारायचं रे, आप्पे तुला करायचंय का ग माझ्याशी लग्न? आप्पे, तिथं परिस्थिती तशी नव्हती म्हणून तुला जे वाटलं ते तू केलं. हे आता आयुष्यभरासाठी झालंय, कळत नाहीये का तुला? मला सांग, संकल्प जर नसताच तर तू माझी लग्न केलं? प्रश्न तो नाहीच आहे अर्जुन. प्रश्न हा आहे की मला एकदा तरी विचारायला पाहिजे होतं. अर्जुन, एकदा तरी विचारायचं रे की आप्पे तुला करायचंय का लग्न? लग्न कोणाचं होतं? आप्पीचं लग्न होतं ना. आप्पी सोडून सगळेच बोलतायत. सरकार बोलतायत, तुझे बाबा बोलतायत, तू संकल्प बोलतोय, तू बोलतोय, सगळेजण अंगावर चाललेत, एकमेकांच्या भांडतायत, मारामाऱ्या करतायत. अरे पण मला एकदा विचारा ना. तू काय म्हणलं होतस तिथं? आप्पे तू जा, तू बोल, मी तुझ्या पाठीशी आहे. आप्पी बोललीच नाही काही, आप्पीला बोलूच दिलं नाही कोणी. तिथं काय झालं तू तुझ्या डोळ्यांनी बघितलंस. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. अरे पण सगळेजण मला बोलत होते ना, मी दिलं असतं की उत्तर काय करायचंय ते. बोल. कळत नाहीये ना तर सांग मला, कारण मी पण होरपळलोय तिथं. कुत्र्यासारखा मार खाल्लाय, तरी पण तुझ्या समोर उभा राहिलो होतो, तुझ्या संग उभा राहिलो होतो. अर्जुन, तुम्हाला वाचवायला तिथं आला होता, हा प्रॉब्लेम आहे माझा, बाकी काही नाही. वाचवायला? हो, मला वाचवायला म्हणूनच केलंस ना माझ्याशी लग्न. आपलं लग्न असं होईल असा तू स्वप्नात तरी विचार केला होतास का रे? काय पण तुझ्या नियतीने जुळून आणलं होतं. अर्जुन, कुठल्या पोरीला वाटेल तिचं लग्न असं व्हावं? आप्पे, मी तुला वाचवायला लग्न नाही केलं तुझ्याशी, अख्ख्या गावाला उत्तर द्यायला लग्न केलं तुझ्याशी. कळतच नाही. एक मिनिट, मी तुला न विचारता तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं, ही चूक झाली ना माझी? ती चूक मला आयुष्यभर भोगायला लागणार. भोगायला? काय बोलतेस तू? भोगायला म्हणजे? हो, भोगायलाच. कारण आपल्या नात्याची सुरुवात ना अशी अपघातानं झालीये. तू नेहमी म्हणतोस ना मला सुचलं म्हणून मी केलं, तसं तुला हे सुचलं म्हणून केलंयस तू. अगं पण एवढंच नातं नाही आपल्यामध्ये. आपण त्या आधी चांगले मित्र होतो, चांगले मित्र. अर्जुन, आधीची गोष्ट वेगळी होती, आताची गोष्ट वेगळी आहे. आपण वाळूत एखादा किल्ला बनवावा आणि लाटी नेऊन ते सगळं उधळून लावावं ना, तसं झालंय. या आधीचं सगळं असं लाटीने उधळून गेलंय रे. माझ्यासाठी नाही उधळून लावलं, आणि माझ्यासाठी हे नातं म्हणजे काही वाळूचा किल्ला बिल्ला नाही असं उधळून जायला. आपण लग्न केलंय तुझ्याशी, बापूंना शब्द दिलाय तुमच्या पोरीची आयुष्यभर काळजी घेईल, मरेपर्यंत काळजी घेईल, तिला काय कमी पडून देणार नाही. आणि मी स्वतःला शब्द दिलाय की ह्या आप्पीच्या प्रत्येक स्वप्नामध्ये तिच्या पाठीशी उभा राहील. माझ्यासाठी नाही काय बदललं. असं कसं म्हणतोय अर्जुन, तू काय बदललं नाही? अरे हे बघ, अरे कालपर्यंत ही आप्पी एका पंजाबी ड्रेस मधली पोरगी होती ना. आधी साडी, मंगळसूत्र, हिरवा चुडा, हळद कुंकू. अरे तू म्हणतोय काहीच बदललं नाही, तू आहेस तसाच आहेस अर्जुन. बदलली मी आहे. तू आता बाहेर बघितलंस ना, बाहेर मला उखाणा घ्यायला लावला. हे पैसे, दागिने, चुडा,
अरे मी अगर ती सून म्हणून आली, आता तुझी बायको म्हणून नवरा आहेस तू माझा, आणि तू म्हणतो काहीच बदललं नाही. अप्पे ते बाहेरच्यांसाठी झालं. मी म्हणतो की आपल्यातलं मैत्रीचं नातं कायम राहील. मग आपल्यात फक्त मैत्रीच राहील. म्हणजे आपण एकत्र असताना आपण नवरा बायको नाही. नाही तू काळजी नको करू. मी बाहेर कदमांची सून म्हणूनच राहील. माझे सगळे कर्तव्य पार पाडले. पण या 4 भिंतीच्या आत आपण नवरा बायको नाही. प्रेम परीक्षा फक्त म्हणतात ना, तीच चालू आहे वाटतं. नाही असू दे, तू तुझी परीक्षा दे, मी माझी परीक्षा देतो. भाऊजी चहा देताय ना? नाही थंड होईल चहा. हो 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 हो. अपर्णा, मी चहा केला होता तुझ्यासाठी, गरम गरम. अहो नाही, मला नको चहा, माझा उपवास आहे ना. अगं बाई होय की, आज पूजा म्हणल्यावर हिचा उपवास असणार. भाऊजी तुम्ही नाही ना पिला चहा? नाही म्हणजे तुमचा पण उपवास आहे आज. नाही नाही, मी कुठला पिलाय, आताच केला होता. जरा प्या तुम्ही. बघितलं का, उपवास आहे म्हणल्यावर आता चहा आपल्याकडे आला. बघ बाई आपण ना, तुझ्यामुळे निदान सकाळी सकाळी गरमागरम चहा तरी मिळायला हातात ऐकता. हो नाही ताई, आता रोजच मिळत जाईल की तुम्हाला चहा. मी करत जाईल सगळ्यांसाठी. बघा बाबा, म्हणजे तुम्ही दोघं नवरा बायको मिळून ठरवा कोण चहा करणार ते. भाऊजी म्हणतात मी करणार, तू म्हणते मी करणार. मिळाला म्हणजे झाला आम्हाला. नाही नाही, मी करेल ना चहा सगळ्यांसाठी. एवढं काय सोपं आहे ते, केला पण. नाही तर तुम्ही एक काम करा, तुम्ही मला स्वयंपाकात मदत करा. का दुपारचा स्वयंपाक तुम्ही करताय? लग्नाच्या पहिल्याच दिवशी नवऱ्याला आदेश द्यायला लागलीस वय ग कलेक्टरीन बाई. अहो नाही आई, म्हणे तुला लय हाऊस होती ना, आता राखी मग ह्यांच्या संगच. हा, माझ्या घरात कशाला राहती? जा राह ह्यांच्या संगच राहा. अरे पण ते असं काय करतोय तू? काय रे संकल्प, काय चाललंय? अरे आई ना तुझी ती. अहो सरकार, कसली आईन कसलं काय, हे असली आई असती वय? असं नको ना बोलू बाळा. मग काय करू? आईन मांडवातनं ह्या अर्जन पोरगी पळून नेली. कुणामुळं? तुझ्या ह्या बहिणीमुळं, रुक्मिण मावशीमुळं, तुमच्या दोघीमुळं माझं लग्न मोडलंय. अरे बंटी बाळा, आता जी झालं ती झालं. गबस, तुला लय पुळकाय ना ह्या सगळ्यांचा. आता मग राणा ह्यांच्या सोबतच. अजिबात माझ्या घरात राहायचं नाही, सांगून ठेवतोय, राहायचंच. अरे असं काय करतो बंटी? अरे ती सख्खी बहीण नसली तरी बी सख्या बहिणीपेक्षा जास्त तिने केलंय रे माझ्यासाठी. बंटी, अरे ऐक माझं. अरे असा आता दंगा करून काय उपयोग? काहीच बोलू नका तुम्ही, काहीच बोलू नका. तुमचा एक शब्द बी ऐकणार नाही मी मावशी. बघ रुक्मिणी, अगं आता काय करू मी? अगं माझ्या पोराचं वाटोळं झालं ग, वाटोळं झालं. जा, कुठं जायचं तिथं जा. मला काय विचारती? तू तुझ्या बहिणीमुळे झालंय सगळं. मी चाललो. ए शंकर, पर आईला सोडून कुठं जातोयस? अहो सरकार, तिची बहीण दोघी बघून घेताना मला काय देणं घेणं नाही. चाललो मी. म्हणत्या तू गप्प जरा. हे म्हणत्या. जे काही झालं ते तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलेच की. आमच्या दोघांचं लग्न कसं लागलं हे तुम्हालाही माहितीये ना? माहितीये की, समजा माहितीये. आमच्या डोळ्यासमोर त्या रात्री. मावशी, मी तुमच्या पुढे हात जोडतो, तो विषय परत नका काढू. मावशी, आमच्या दोघांचं लग्न झालंय खरंय, आणि या लग्नामुळे तुम्हाला आणि संकल्परावांना लई ताण झालं हे पण खरंय. कळतंय की आम्हाला पण हे बघा, तुम्हाला इथे जितके दिवस राहायचंय ना तितके दिवस राहा. मी आणि अर्जुन तुम्हाला काहीच बोलणार नाही. आणि आमचं काय तुमच्याशी वैर नाही. झालं गेलं सोडून द्या तुम्ही, आम्ही पण सोडतो. होय, पण इथून पुढं माझ्या बंट्यावर कसला बी आळ घ्यायचा नाही. हा, आम्ही नाही आळ घेणार परत. ठीक आहे. मग आता तुम्ही सगळ्यांनी एवढा मला आग्रह केला, हिथं राहा म्हणून आता मी राहते इथं. हा,
बर आता चला सगळेजण आतमध्ये तयारी करायला चला. पूजा आहे या दोघांची. चला चला. तेवढं माझं सामान घरात घेऊन येशील का बाळा? अंतिम. हा चल. आपे मला माहिती आहे की अर्जुन आता जे काही होईल त्याला तोंड द्यावंच लागणार. पण या सगळ्यामध्ये तुला त्रास नाही होणार. तू नको काळजी करू. राहू दे, घेतो. बघा बाया पोराला माया फुटली. पण काय रे तुझ्या बायकोला कशाला एवढा तोरा पाहिजे? तिला काय कमीपणा येतोय रे माझं पाय धरून माफी मागायला? हो वहिनी, आता पोरं पुन्हा सगळी पूजा मांडायची म्हणतात. हा मग अहो संसार म्हणजे दुसरं काय असतंय? या विस्कटलेली गडी पुन्हा बसवायची आणि पोरं त्याला तयार आहेत. तुम्ही कशाला उगाच जुने विचार धरून बसलाय? आता माझ्या पुरीसारखी ती पोर हाय म्हणून तिला माझं पाय धर आणि माफी माग म्हणलं तर याच्यात कसले आले हो जुने विचार? मावशी मावशी माझं चुकलं. मी तुमच्या पायावर डोकं ठेवून तुमची माफी मागते. साहेब लग्नात दंगाना लग्न एकदम जोरात झालं ना? जोरात राडात झाला की आता चिंचुके तुला माहित नाही का साहेब अहो आपल्या मनासारखं झालंय ना आता. झालं मनासारखं. मग काय अहो विषय संपला ना मग. कसला विषय आणि काय? ओ पीए मॅडम तुम्ही स्वतः चौकीला काय काम घडलं? चौकशी करायला आली होती मी. चौकशी पोलिसांकडे? पोलीस मोठे का कलेक्टर मोठे? अंगास साहेब ही पोरगी ना तुम्हाला सुट्टीच देत नाही बघा. कलेक्टर मोठ्या बोला. शेषा एक विसरू नको. आपे दीदीची माने जिल्ह्यातल्याच कदम जिल्ह्यात फक्त बदली झाल्या पण ती कलेक्टर साहेब आहेत का? मी अजिबात विसरणार नाही. हा मग ठीक आहे. आणि काळजी घेतोस ना तिची? आणि तिचा अभ्यास चाललाय ना नीट? सगळं एकदम ओके चालू आहे छकुले, काय काळजी करू नको तू. तसं तुझ्यावर विश्वास आहे म्हणा पण तरी मी सांगून ठेवते हा. आणि आपे दीदीचा अभ्यास थांबला ना तर बघू बोलणार नाही मी. छकुले मी असताना आपली दिदीचा अभ्यास बंद होईल का असं वाटतंय का तुला? नाही वाटत पण सांगायला तर लागतंय ना. मग आता मला सांग तुला चॉकलेट कुठलं पाहिजे? चल माझ्यासोबत घेऊनच दे. चला चिंचुके आलो रे. चलो. ढल गया दिन हो गई रात होने दो. अगो बया तुम्ही इथं झोपणार होय? आणि मग कुठं आत होय? काय ग रुक्मिणी आता मी कुठं झोपायचं? अच्छा तुम्हाला झोपायचोय? बर मी कुठे मी झोपतो हाय का त्याच्यात? ढल गया दिन हो गई रात. हा झोपा मस्त पैकी गादीवर गार वाटेल. ए बाया रुक्मिणी अगं खाली झोपल्यावर मला किती गार लागल. मावशी सातारा म्हणलं की थंडी पडणारच. खाली गादी टाकायची, 2 गोदड्या टाकायच्या. तुम्ही अजून आतून नाही टाकलं का? मी एक काम करतो आमच्या दोघांचं इथं टाकतो, तुमचं तिकडे टाकतो कोपऱ्यात. 2 गोदड्या अंगावर घेतल्या ना अजिबात गार लागत नाही. काय नाही. का हिंदी का मराठी? हिंदी 5 अक्षरी का? गाढवा तू इथं काय करतोयस? झाली की सत्यनारायणची पूजा. आता जा की जाऊन बायकोच्या रूम मध्ये झोप. अहो विनूभाऊजी अजून ते देवदर्शन वगैरे व्हायचंय सगळं. काय वहिनी हा सत्यनारायणची पूजा देवदर्शन दोघांना राहू दे की एकत्र. जरा मन जुळतील त्यांची. कशाला मन जुळतील? लग्न आधी तर गावभर उंडारच होते. मला नाही सांगितलं तू? काकी जाऊ दे ना, बाकी कशाला बोलत बसायचं. मी इथं झोपतो आता. देवदर्शन झालं जायला. हा मग ठीक आहे. मग मी आप्पीच्या खोलीत झोपते. हा असं कसं? आपल्याला नको विचारायला होय? तिला काय विचारायचंय तवा? हे बघा आली विचारा. काय झालं? नाही आता हा अर्जुन इथं झोपतोय म्हणून मी म्हणलं मी आप्पीच्या खोलीत झोपते तर हे म्हणतात आप्पीला विचारा.
विचारायला पाहिजे. हा बाबा त्यात काय विचारायचंय? चला की. होय होय, मी जाते तिच्या खोलीत झोपायला. तुम्ही झोपा इथं थंडी गारठ्याच. आप्पे, तुला अभ्यास करायचा असेल ना, तर मावशी आली तर डिस्टर्ब होईल जरा ते. अरे नाही, ठीक आहे. ठीक आहे, पण मावशी येतोपर्यंत करू ऍडजस्ट आपण. आणि तू कर अभ्यास. काय लागलं तर सांग मला, मी पण असं 4 वाजेपर्यंत जागा. आगा होती सगळीकडे तोंड घालायचे. वाचा 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 वाचा, नको तिथं घाण करून ठेवायचं. आणि अशी चुकीच अंगावर येत. मला नाही एकदा लय वैतागा अशी उचलली तिला सरळ जंगलात सोडून आलो. हो कदम, एवढ्या रात्रीचे कुठं मांजरे आठवतात तुम्हाला? झोपा. नाही रे, मी विचार करतोय हिला उचलायची कशी आणि जंगलात कशी सोडायची. कुणाला? मनी मावशीला रे. मनी मावशीचं कुठे एवढं बनाव घेत आहे? नाहीतर काय रे, कसलं बोलते रे ती आपल्याला? हा, तुमच्या लग्नाबद्दल कसं बोलते? नाही मी काय म्हणतो, अरे नाही पटत तर जायचं ना तिकडं. कशाला यायचं इकडं? जायचं ती जंगलात. राजा, तुमचा एवढा छान राजा राणीचा संसार, त्यात काय मीठ कालवायला आली का ती इथं? हा, आपल्यात फक्त मैत्रीच राहील, म्हणजे आपण एकत्र असताना आपण नवरा बायको नाही. त्यात तिला कोथिंबीर पाहिजे, जिरं पाहिजे, अंडी घालायची का 2 अंडी. बरोबर काय? बरोबर आहे. तुला काय खिचडी बनवायची सांगते का? कुठं हरवलंयस तू? ते कदम, लग्नाचा विषय नाही डोक्यात नाही जात ना. राजा, कसला लग्नाचा विचार करतोय? झालं गेले का? अरे कसलं भारी लग्न झालं तुमचं. हा, कसली स्टोरी आहे का तुझ्याकडं? कसलं मटेरियल आहे? काय मजा येईल ना उद्या पोरांना ती स्टोरी सांगता. काय कदम, तुमचं काहीतरी वेगळंच असतं. पोरांना स्टोरी त्याच्यात काय नाही, तुमचं पोरावळापर्यंत गेले. तुझ्यात आणि आपल्याच्यात सगळं ठीक आहे ना? हा, ते ठीकच आहे, काय त्याचं काय. पण लग्नाला अजून 2 दिवस झाले नाही, तुम्ही फार नातवंडापर्यंत पोहोचला. राजा, झालं आता तुझं लगीन, तू संसाराला लागला रे. सगळं होतंय आपण. पण राजा, तुम्ही दोघं एकमेकांना जपून राहा, काळजी घ्या एकमेकाची. येणार ना कदम. आणि काय लागलं तर तुम्ही आहेच की, तुमचे किस्से आहेत अजून. राजा, तुला एक सांगू का? तुला जेवढी मनापासून आपली बायको म्हणून पाहिजे होती ना, तेवढीच मनापासून मला ती या घरची सून म्हणून पाहिजे होती. राजा, खरं सांगू का? काय करायचं बाई? काय ग, असं काय सकाळ सकाळी एरंडेल पिल्यागत तोंड झाली तुझं? मग काय करू? घरभर नुसतं त्या लैला मजनूचं कौतुक चाललंय. आणि ती रुपाली म्हणती आता घर सोपू म्हणजे तिच्या ताब्यात. हा, म्हणजे झालं वाटोळ. आता आज तर काय देवदर्शनाला जायचंय सगळ्या गावासमोर. कदमाची सून म्हणून मिरवायचं असेल ना तिला. बया रुक्मिणी, मला वाटलं होतं फक्त मला तारासे, पण तुझ्या तर घराचा अख्खा खेळ खंडोबा होऊन बसला बाया. अगं मी बरी होऊन देईन घराचा खेळ खंडोबा. मग संधी साधून त्या दोघांना घराबाहेर हाकलते का नाही बघ. अग मग संधीची कशाला वाट बघती? आपण दोघी मिळून कांड करू की. म्हणजे काय करायचं म्हणतेस तू? हे बघ, आता तुला जर वाटत असेल ना की त्यांनी देवळात जाऊ नये, मग ते आज नाहीच जायचं बघ. म्हणजे काय करायचं? हे बघितलं का काय आहे? हा, अग नावाची हाय मी मनी, दिसते आडानी, पण भल्या भल्यांना पाजीन पाणी. मगाशी काय कदमांनी पाठवलं होतं माग? जायचं ना देवदर्शनाला? आता तू नाहीच बोलणार का?
अरे बोलतेय की. असं नाही. मग आपे तू पहिल्यासारखं नाही बोलत, असं खुलून मनमोकळेपणाने नाही बोलत. तू नाराज आहेस, कळतंय मला. कारण मला धक्का बसला. दुसऱ्यांच्या निर्णयाने तुझंही आयुष्य बदललं असतं. अगं आपे, पण तुझ्याबरोबर काय वाईट झालंय का? काय झालंय ठरवायला वेळ येतं ते. ठीक आहे, सॉरी. मीच म्हणलं होतं तुला की पाहिजे तेवढा वेळ घे म्हणून, पण असं तुला शांत शांत नाही बसलेलं बघवत मला, म्हणून विचार असं वाटलं. मी थांबतो बाहेर. अगं मीच आणला होता तुझ्यासाठी. तू साडीमध्ये एवढी भारी दिसतेस आणि त्यात गजरा मारला तर. मी आवडते तुझा. ठीक, नको माळू. तुझा राग दूर होऊ दे एवढंच मागणार आहे मी देवाकडे. आज तुझं काय ठरलंय का? काय मागणार? जे काही घडले ते पचवायची ताकद दे. काय मी बाय. आरू सावकाश. उठ उठ जरा घे, वर घे. अरे तू ठीक आहेस ना बाळा? आरू लागलं का? मी तरी म्हणत होते अरे सावकाश यायचं ना, खाली तेल होतं. अप्पे तुझ्यामुळे आज वाचला बरं का अरू. खरंच सुनबाई, आज तुमच्यामुळं अर्णव वाचला. तुमचे आभार मानावेत तेवढे कमीच. क्या पूछ अपने बारे में. अप्पे दीदी तुझी बदली झाली ना तरी पण तू करेक्टरच आहे. पण तेल सांडलं कसं म्हणते मी तर सकाळी पाहिलं इथं देवाजवळ हीच तेल घेऊन आली होती की. माझ्याकडनं नाही, मी तर आपल्या इथे ठेवलं होतं. ग बस, नको वर तोंड करून बोलू लगेच. ओ मावशी, ती काय म्हणते ऐकून तरी घ्या ना. अहो वहिनी सांडलं असेल की चुकून. सगळं चुकून होत असतं हिच्याकडनं. नशीब स्वतः घसरून पडली नाही ती. नाही नाही, मी नसते घसरल्या, कारण दुरून दिसतं तेल सांडलेलं. अहो चमकतंय केवढं ते. सुनबाई, तुम्ही सकाळी तेलाची वाटी बाहेर विसरून गेला होतात का? अरे दादा, मीच तिला बोलवायला आलो होतो. हा भाऊजी, आपण ते तेलाची वाटी आत घेऊन जायची की. आता अर्णव पडला असता तर केवढ्याला पडला असतं. अहो या सकाळी मी म्हणत होतो त्या आवरून जा म्हणून, तर याच म्हणल्या नाही नवऱ्यानं बोलवले हातातलं काम सोडून जा म्हणून. ते मला काय माहिती इथं ती तेल पालथ करणारे. काय हो बापू, हेच वळण लावलं का तुम्ही तुमच्या पुरीला? एक मिनिट, तुम्ही त्यांना कशाला बोलताय? बरं ठीक आहे, माझं चुकलं बस. अशी जीवावर आल्यागत काय माफी मागती का? नाही नाही, तसं समजू नका. पाहिजे तर तुमच्या सगळ्यांची तिच्या वतीने मी माफी मागतो. अहो बापू, तुम्ही कशाला माफी मागताय? खरं तर मीच तुमची माफी मागितली पाहिजे. तुम्ही एक तर पहिल्यांदा आलाय घरी आणि जास्त बघायला लागते तुम्हाला. आपण ना आधी ते तेलाचं पुसून घे आणि मगच जाऊ देवदर्शनाला. हो मी पुसते. बापू काय आणलंय त्याच्यात बघू जरा. काय नाही, पहिल्यांदा चालू आहे ना, मग अर्जुन रावांसाठी पोशाख आणला होता. बघू. ए गप तू गप. अप्पी अर्जुन चला. कुठे यांच्या नादाला. यार काय चाललंय, काय वाट थोडा आमची. गाव वाटवले त्यांनी आणि आता मंदिर वाटवून देणार नाही. आतमध्ये चाललात माग व्हायचं. थांब अर्जुन,
अरे त्यांना हेच पाहिजे. नाही नाही, एवढंच पाहिजे आम्हाला. या दोघांनी ह्यांची घाण घेऊन देवळात जाऊ नये. आणि ह्यांना जर आपण आज देवळात जाऊन दिलं आणि उद्या जर देव कोपऱ्याचं काय करायचं? देव कोपऱ्याचं काय करायचं? देव कोपऱ्याचं काय करायचं? हा बोल ना, देव कोपऱ्यात काय करायचं बोला. अरे काय बोलताय तुम्ही? हा, इथं सगळं डोळ्यासमोर तुमच्या झालंय आणि तुम्ही त्याच्या डोळ्यासमोर झालं नाही त्याचं काय? तुम्ही परत तोच विषय काढताय. अहो आमच्यात तसं काहीच झालं नाहीये. अप्पे, अगं तू चिडू नकोस. अहो बापू चिडू नको तर काय करू? त्यांना सतत सांगून कळतच नाहीये. तुमच्या लोकांचा प्रॉब्लेम काय? अहो आमच्यात काही झालं नाहीये सांगतोय की. अपर्णा मॅडम, अहो तुम्ही काही जरी सांगितलं तरी खोट्याचं खरं थोडंच होणार आहे. ए सफारी, तू कोण आहे ठरवणारा आम्ही मंदिरात जायचं का नाही ते? ए अर्जा, अरे बाळा मी नाही रे, गावाला असं वाटतंय त्यांनी ठरवलंय. अर्जुन, अरे मला तर वाटतंय राहू द्यास. अरे येऊ की परत कधीतरी. नाही आई, थांबा. आपण इथून असंच परत गेलो ना तर हे जे काही म्हणताय ते खरं आहे असा अर्थ होईल त्याचा. अगं बाई, मग आता काय करायचं म्हणतीस? काकी, आपण देवदर्शन करूनच जायचं. ए माग चल मागे. अरे असं काय करताय? त्यांची बाप आहे आम्ही सांगतोय की तुम्हाला. ओ बापू, त्यांच्या लग्नाच्या 5 मिनिटं आधी तुम्ही मला जावाई करत होतात, विसरलात का? हो, कारण तेव्हा माहिती नव्हतं ना हा समोरचा माणूस किती घाणेरडा आहे ते. आता कळलंय ना? रुक्मिणी ही काळ तिथे लईच बडा 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 बोलती ग. हिच्या जीभला चांगलं डाग दिलं पाहिजे बघ. म्हणे थांब, गंमत बघ आता जरा. नाही, तुम्ही दोघांनी काही केलं नाही ना तर मग सिद्ध करून दाखवा ना गावापुढं. दाखवा सिद्ध करून. अरे तू कोण आहे तुझ्या समोर सिद्ध करून दाखवायला? मला नाही बाळा अर्जुन, मला नाही. मला माहिती आहे तुम्ही दोघांनी पाप केले ते. गावाला सिद्ध करून दाखवा तुम्ही दोघांनी पाप केलं नाही ते. नाहीतर देव कोपणार एवढं नक्की. आणि जर भैरवनाथ कोपला तर काय होतंय माहिती आहे समध्यासनी. मागच्या वक्ताला देव कोपला, अख्खं गाव. आणि यांच्या शब्दावर विश्वास ठेवायचा आहे आपण. अरे मागे 1 मिनिट, तुमचं हे अति होतंय आता. आणि तेच ना, देवाचं ठरवणार रे तुम्ही कोण रे? देवाला माहितीये आम्ही काय चुकीचं केलं नाही ते. अहो तेच तर, तुम्ही सगळे का बोलताय देवाच्या वतीनं? तुमचा विश्वास आहे ना देवावर, मग तो बघल की काय करायचंय ते. तुमच्या पापाची शिक्षा गावाला भोगा लागली नाही पाहिजे, कळलं का? ए तू गप बस रे. बंटी बेटा, बाद झाला आता. हे बघ, जे करतेल ना ते भरतेल. हा, हे बघा सगळे का त्या दिवशी जे काही घडलं ते फक्त यांना आणि फक्त देवालाच माहितीये. आपण काय आहे ते सगळं देवालाच विचारू, कौल लावू. ठीक आहे, लावा कौल. कौल लावण्यासाठी दोन्हीकडचा एक एक माणूस माझ्या बरोबर आतमध्ये या. चला मी येतो. हा मी पण येतो. चला, ते म्हणताय तसं आपण कौल लावू. पण कौल जर तुमच्या बाजूने नाही लागला तर तुम्हाला डायरेक्ट गावातनं हाकलून देण्यात येईल. तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना पण. कारण तुमच्या पापात ते तेवढेच सहभागी आहे. चला कौल लावू, या. अर्जुन, दर्शन घेऊया. मी असं नाही येणार. मी दंडवत घालत येणार आहे गाभाऱ्यापर्यंत. अरे अर्जा दंडोत. देवाने एवढं लग्न मान्य केलंय, कौल दिलाय आमच्या बाजूने, असंच कसं यायचं? अरे अर्जुन पण तू. अप्पे, तूच म्हणतीस ना तुला सुचल ते करतो तू. आता सुचलं, दंडवत घालतच गाभाऱ्यापर्यंत जायचं. का भैरवनाथाच्या नावानं
देवा तुला काय वेगळं सांगू, तुला तर माहितीच आहे की सगळं. आज इथं दंडवत घालत आलोय मी, कारण मी लय खुश आहे. आप्पी संग लग्न झालं म्हणून खुश आहे, तू आमच्या बाजूने कौल दिलास म्हणून खुश आहे. देवा मी नवच बोलतो आत्ता. आप्पी कलेक्टर झाल्यावर आहे ना, घरच्या देवघरापासून तुझ्या गाभाऱ्यापर्यंत दंडवत घालतच येणार. बाकी काय नको मला. आमच्या पाठीशी असाच उभा राहा. तेव्हा सगळ्यांचं भलं कर, आणि त्यामध्ये आम्हाला दोघांना थोडीशी जागा दे. देवा तू पाठीशी आहेस ना, याच लई भारी वाटलंय. बाकी काही मागणं नाही बघ, सगळ्यांचं भलं कर बस. आप्पे तू खुश आहेस ना आता? म्हणजे देवाने कौल दिला आपल्या बाजूने. मला आपल्या नात्याबद्दल शंका नव्हतीच. आपलं नातं पवित्र आहे माहितीये की मला. देवाच्या कौलाची गरज गावच्या लोकांना होती, मला नाही. तुला अजून पण हे बघ, माझा मुद्दा वेगळा आहे. तू माझ्या गळ्यात मला न विचारता मंगळसूत्र घातलं हे नाही पटलंय मला, आणि पचलंय नाही. बाहेर नवरा बायको असू पण दोघात नाही, एवढंच. माहितीये मला. अगं तुझं लग्न झाल्यापासून तुझे बापू रात्री शांत झोपले नाहीत, दचकून उठतात सतत. झोपेत मी तुझंच नाव घेत असतात ग. बघ बघ किती जीव आहे त्यांचा तुझ्यावर. आणि तू सुषमा, अगं हे कशाला सांगायचंय, आणि हे सगळं त्यांना दारातच ऐकवणार आहेस का तू? हो का, सॉरी ना. नाही, तुम्हाला सगळ्यांना त्यांना आत घ्यायचं असेल ना तर घ्या, पण आप्पे अर्जुनराव ह्याचा अर्थ मी तुम्हाला माफ केला असा होत नाही. मम्मी, तू जेव्हा मनापासून माफ करशील ना, तेव्हाच येईल मी घरात. अगं आप्पे, पण तू असं कसं? अगं हे घर आमचं पण आहे की, आम्ही बोलवते म्हणून तर ये. दिप्या, आपण आतापर्यंत मम्मी ऐकत आलोय ना, मग आता पण तिचं ऐकायचं. आणि मामी तुमचा राग साहजिक आहे, फक्त तुम्ही स्वतःला त्रास नका करून घेऊ. जातो आम्ही. सुषमा, अगं पोरं पहिल्यांदा आलेत, गोडाधोडाचं जीव खाऊ घालायचं, गोड बोलायचं ते राहिलं बाजूला. त्यांना काय ऐकवलंच नाही. नको बापू, जाते मी. मम्मी, एखादं रुचलेलं वाढलेलं रोट असं उपटून नव्या ठिकाणी लावतात ना, तेव्हा कसं होतं, तसं झालंय माझं. त्या नव्या ठिकाणी रुजायचं कसं, वाढायचं कसं, हे विचारायचं होतं ग. तुझा राग गेला की सांगा. जे झालं ते झालं. आम्ही दोघांनी ठरवलंय की आता मागं वळून बघायचं नाही. असं ठरवलंय की अजून वेळ गेली, आणि जोवर मला मनापासून वाटत नाही ना, तोवर त्याला नवरा नाही मानणार. मी समजू शकते तुला काय वाटते ते. तुझ्या जागी मी असते ना तर मी पण हेच केलं असतं बघ. कदाचित मी तुझे इतकं ठाम नसते उभे राहू शकले, पण एक गोष्ट सांगते, आपल्या अर्जुन भाऊजींचं तुझ्यावर लई प्रेम आहे बघ. तेच तर ना पिवताई, तू लई प्रेम करतो माझ्यावर, आणि त्याचं ना मला प्रेशर येते आता. तू खूप मनापासून प्रेम करतो ग. बापू, मामींचा राग साहजिक आहे, मला माहिती त्यांचा राग. झालं का? आवरा लवकर. झालं का मम्मी? दाजींना भूक लागली असेल. दाजी, तुझे तर ते काका आहेत ना? दाजी काका दोन्ही बेटे माझे.
दीपी होते. अगं तू बस, मी पोरांना वाढून देते. बस बस. अर्जुनराव तुम्ही घ्या जीवन. बाप्पू बसा की तुम्ही पण. मी नंतर बसतो की. सुषमा घरी एकटीच आहे ना, तिच्या बरोबर खातो 2 घास, म्हणजे तिला पण बरं वाटेल. आणि तुम्ही बसा बसा बसा. आप्या ते गुलाबजाम पण घे बर का. खर तर गोडाचं जेवण घरीच करायला पाहिजे होतं, पण आता माझ्याकडनं. बापू अहो तुम्ही जिथं असाल ना तेच घर आहे, आणि आता बाकी सगळे आहेतच की. मामी तेवढं नाहीत, मामींचा राग लवकरच शांत होईल माहिती मला. संकोच करू नका बर का, पोटभर जेवा सगळ्यांनी. बापू खिलाडी दाजी, आता माझं मेन काम राहिले. सगळा सेटअप लागलेला आहे, आता मी फोटो काढणार. काढ फोटो काढ. असा कसा फोटो काढायचा? काका तू का केलं तर की बरोबर. फोकस गांडला का फोकस तुझा? दिप्या अगं तिथे खरंच फोकस गांडला. खिलाडी दाजी एकदा ए दिप्या गप की, इथं दाजीची भाजी व्हायची. बर राहिलं दिदे तू बरं की. तरी म्हटलं तू कशी बाजू घेतली नाही अजून? सगळ्या घराला असं वाऱ्यावर सोडून फिरायला तुला लाज नाही का ग वाटत? बया गरा 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 फिरायला लागले ग मला चक्रीनी. काय करावं या भुकने तर पोटात लई कसं तरी होत. ऐका काय सगळेजण ऐका, मी कोणाला बोललो नाही पण आता सांगतो, आज स्वयंपाक करायची काही गरज नाही. का तिच्या पुस्तकाची पानं फाडून खाऊ घालणार आहे आम्हाला आता? छे कसं लागेल ते? अहो आपण बिर्याणी खाणार आहे. बिर्याणी कसली बिर्याणी? अगं काके 31 आहे आज, सरकार 31 आहे ना आज, बिर्याणी खाल्ली पाहिजे ना. अरे मग येणार कधी? पुढच्या वर्षी? अहो नाही, मी आता काय करतो, आवरतो, कपडे बदलतो, हातपाय धुतो, लगेच जातो आणायला. म्हणून फिरत होता होय तुम्ही? अगं असं नाही काके, आम्ही जरा हिच्या घरी गेलो होतो. आता गो बया, आतापासूनच या टिक्कूजीरावाच्या सासूरवाडीला चक्र चालू झाल्या वाटतं. घर जावई हो नको बर का बाबा, नाहीतर तिकडे काय म्हणा, कशात काय फाटक्यात पासली तर आहे त्यांची. अहो मावशी तुम्हाला भूक लागली आहे ना, मगच कशाला बोलून ताकद घालवताय? अर्जा आवरून घे पटकन तू. हो निघतोयच आता. अरे हो अजून एक सांगायचं राहिलं, तुमची लाडकी सून सगळ्यांसाठी आज मस्त गोडधोड करणार आहे काहीतरी. मावशी खाऊन तर बघा तुम्ही, एक नंबर तुम्हाला आवडणार. चला मग सगळी लागा कामाला. चला. बर आवरा लवकर. हो अप्पी सॉरी हा, परत जुगाड मारायला लागला आज काहीतरी. वर ओरडले असते ग. गोड करणारे म्हण गोड. आमचा हर्षल एक बेन आहे, तू वाचवलं बघ तिला त्यानं. वाचू दे ग, कुठं जाती ती? माझं नाव आहे मनी, हाय अडाणी पण भले भल्यांना पाजीन पाणी. चिंचुके काय करतोय तू? जेवणाची तयारी चालू आहे. मग अजून एका जेवणाची व्यवस्था लावायची आहे. आपल्याला 1 किलो मटन बिर्याणी पाहिजे. आता कुठं भेटणार बिर्याणी? चिंचुके ते विषय गंभीर झालाय राव, घे ना समजून. आल्यावर सगळं सांगतो तुला. काय साहेब तुम्ही सांगायचं आणि ह्या चिंचुक्याने ऐकायचं. ए आप्पे, मला जर पाणी दे प्यायला. देते. काय ग आपण, झालं का तुझं ते काय फिरणी का काय? हो आई होतेच आहे. काय झालंय करते का याच्यात? झालंच की, आता त्यात दूध टाकायचं आणि मावशी दूध टाकायचं आणि शिजवायचंय.
बस वय. आणि मग दूध टाकलं आणि त्याच्यात बाकी काही नाही वय. आई मला सुकामेवा पाहिजे होता. अगं सुकामेवा हे बघ इथं आहे. घे. माझी मम्मी लय भारी बनवती खीर. असं वय. हे सगळं घातल्यावर लय भारी लागत असेल ना. मग दीपाला तर एवढी आवडती ना. भारीच की. मी मम्मीकडनं शिकले. छान. बया कसला भारी वास सुटलाय खिरीचा. आपे समद्यांना वाटी वाटी दे. बर मला वाढ गभर पाहिजे बर का. मावशी घ्या की. बया माझ्या तर आत्ताच जिभेला पाणी सुटले. बया रुक्मिणी माझं नशीबच फुटक ग. एवढी सोन्यासारखी सून मला नाही मिळाली. अगं म्हणे आता राहू देत की. झालं सगळं ते इसर आता. नाही ते तर आहेच आता पण काय. मावशी आई तुम्ही दोघी बाहेर बसा की गप्पा मारत. हा माझी खीर झाली ना की तुम्हाला आवाज देते. मग आपण जेवायला बसू. असं म्हणतेस. हा बर चल ग म्हणे चल. ये लवकर आणा. हो. हा. कसं आहे ना मावशी गोडा संग गोड आणि कडू संग कडू वागणार ही आपली. घ्या की अजून वाढू का तुम्हाला. घ्या घ्या. ही घ्या. वाटी संपवायची बरं का आता. पण अपर्णा हे सगळं तू करायला कुठे शिकलीस. सर माझी मम्मी बनवती लय भारी बनवती बघा फेदनी. हा आणि नवीन वर्षाची भेट म्हणून रेसिपीची 4 पुस्तकं आणून देतो तुला. चालतंय की. मग काय इशेच मिटला. दादा तू सांगशील ते खायला करून घालेल ती. पण तुला तिचा अभ्यास करून घ्यायला लागेल. पण अर्जुन अभ्यास घेणं हा माझ्या आवडीचा विषय आहे. अपर्णा कधीपासून सुरू करायचं सांग. सर आता नवीन वर्ष सुरू होत आहे ना. नवीन वर्षाची सुरुवात अभ्यासानेच करू. उद्यापासून सुरुवात करू की. शुभस्य शीघ्रम. हा बर बर झालं ना सगळ्यांचं. घ्या आता आवरून घ्या पटापटा. मावशी तुमचं सावकाश उद्या बर का. इथंच ठेवते मी पेरणी. घ्या. अर्जुन बास आता. आपे आधी तेवढं पोट भरले आणि ते तू असं मी काय असवलं तुला. म्हणून तू असं वागत होतीस का. असं म्हणजे असं लांब लांब राहत होती. असं बघत होती आणि तुला वाटलं काय आपला नवरा पिऊन आलाय. मग वाटणारच ना. माझ्या समोर एवढी मोठी बाटली घेऊन गेला असतो दारूची. मग वाटलं मला तू पितोस म्हणून. काय पण मला आवडलं. काय आवडलं. तेच तू बायकोसारखं रागवलीस ना हक्कानी. ते आवडलं मला अभ्यास करायचा. बरोबर कर कर कर. प्राप्पे बिर्याणी आवडली का सांगितलं जाय तू. अर्जुन बास आता. मला अभ्यास करायचा आहे. तू कर अभ्यास. पण आप्पे तुझ्या हाताला टेस्टच आहे. आपण 1 नंबर टेस्ट. बघ ना तू त्या दिवशी आळूवड्या दिल्या 1 नंबर. पिवळ्या बटाट्याची भाजी दिली त्याच्यापेक्षा 1 नंबर. अनारची तर त्यापेक्षा भारी होती. आणि आजची फेरणी 6 मारला तू. 6 आप्पे लईच कडक. तुला सांगू का तू कलेक्टर होणारच नाही. अगं म्हणजे तू सुगरण कलेक्टर होणार रे. सुगरण कलेक्टर. बरं बाद झाला आता. आप्पे काय नाही कर अभ्यास. Happy New Year from Shensh.
माग बघ की चिठ्ठीच्या. काय आहे हे? म्हणलं मनातल्या सगळ्याच गोष्टी कुठे चिठ्ठीवर लिहायच्या. काही गोष्टी तोंडाने बोलून दाखवलेल्या चांगल्या असतात ना. आपले जुने वर्ष सरलं बघ. लय गोष्टी बदलतील आता. कॅलेंडर बदलल, माणसं बदलतील, पण आपले मला जे तुझ्याबद्दल वाटतं ना ते कधीच नाही बदलणार. गुड नाईट. पाहिजे कारण आज त्या होत्या म्हणून आपण आपण जाऊ एक दिवस फुलेवाड्यात. जाऊया. हा मग अर्जुन, आज मला जरा जास्त वेळ पाहिजे होता. म्हणजे आज ना जरा जास्त वेळ अभ्यास करायचा होता बघ. माईची जयंती म्हणून. अरे मग काय, असं त्यांच्या फोटोला हार घालण्यापेक्षा आणि बाहेर असे डीजे वाजवण्यापेक्षा जास्त वेळ अभ्यास केलेला बरा नाही का? हॅपी कधी कधी ना मला तर काय मला तुझं लय कौतुक वाटतं हॅपी कधी कधी. म्हणजे तुझे असे विचार आहेत ना मला लय भारी वाटतं. आपला दीपेडॉन म्हणतो ना #रिस्पेक्ट असं वाटतं तुझ्याबद्दल. आजच्या दिवशी किमान 3 तास तरी जास्त अभ्यास करायचा आहे मला. तुला पाहिजे तेवढा अभ्यास करायचा. चल मी घेतो आवरून. हा अभ्यास करते म्हणा. अख्ख्या जगात फोटो पाहिजे त्यांच्या, अख्ख्या जगात. नेमकं झालंय काय तुम्हाला? अरे आज सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे. आपली तर पाठच उठून बसलेली आणि तिची काय बोलली ना लय भारी वाटलं राव. साहेब सावित्रीबाई म्हणजे त्याच ना ज्यांनी भारतात पहिल्यांदा मुलींना शिक्षण दिलं? त्याच सावित्रीबाई फुले. कसं आहे चिंचुके, आपल्यासाठी कोणतरी काहीतरी करतं, लय करतं, पण आपल्याला काय त्याच्या जिवंतपणे त्याची जाणीव नसते. पण आपलीच तसं नाही. तिच्यासाठी सण आहे आज. सकाळी शिरा केला होता तिने माहितीये का. आणि काय म्हणली मी माझ्यासारख्या करोडो पुरी आज जे काय आहेत ना ते फक्त सावित्रीबाई फुलेंमुळे. तिच्याबद्दलचा रिस्पेक्ट लय वाढला आज. अहो साहेब माझ्या वहिनी एक नंबर आहेतच. तिची आजची इच्छा पूर्ण झाली पाहिजे फक्त. कुठली? आणि तुम्ही काय दुबईला निघालावे? तुम्ही कशासाठी साहेब? अरे हो करायच्यात. आता ती म्हणली आज तिला 3 तास एक्स्ट्रा अभ्यास करायचा आहे. म्हणलं कर, पण घरी नेमकं साफसफाईचं काम काढलं. घरच्या विषयात काय बोलणार चिंचुकी, आणि जुगाड तरी काय मारणार रे आपण. अहो साहेब सावित्रीबाईंना शिकवण्यात ज्योतिबा फुलेंचा मोठा हात होता. अहो त्यांनीच तर पहिल्यांदा शिकवलं त्यांना, आणि त्यांनी एवढं केलं तर आपण मी काहीतरी करूच शकतो है ना. चिंचुकी तुला बरोबर जमताय. मी एक काम करतो, घरी जातो, बघतो काय जमतंय का. कसा घाम निघाला असेल काम करून करून. नाहीतर काय, सकाळपासून लई उडत होती ना, अभ्यास करीन. आता ना ही सगळी साफसफाई झाली ना की तिला स्वयंपाकाला झोप. सरकार अहो मी आता तिथनं पुसलं होतं. काय झालं आता त्यांनी काय मग उडत उडत यायचं का काय इथं? नाही काय अजून चालूच होय साफसफाई? होय बाबा, पदरी पडलं आणि पवित्र झालं म्हणायचं आणि गप बसायचं. दुसरं काय? हवाई असं काय करताय? सगळं झाडून घेतलं आता. असू दे लय तोंडवर करून बोलू नको. तशी काय लय मोठी कामगिरी केली. कशात काय फाटक्यात पाय. बरं ते राहू द्या, जरा चहाचं बघा. हो दम जरा तू पुसून घे, मी बघते चहाचं. लायटर बर का सुनबाई, खालचं सगळं स्वच्छ करून झालं असलं तर पडवीत मागवर जळमटलही झालीत.
ती सुद्धा आपल्याला बघावी लागतील, काढावी लागतील. हो सरकार, मी ते पण काय झालं? अगं काय झालं? आहे मुरघळला. लागलं नाही ना तुला जास्त? नाही. नाही ना? मग लागा का मला? हा, उरका लवकर. अजून तुझी सासूबाई चालली? वहिनी ते अरे बापरे, म्हणजे घराची सगळी साफसफाई तू एकटीनच केलीस? अगं आप्पे, अजून काम करतेस वे? काही खाल्लंयस ना दिवसभरात? खाल्लं की. तुला अभ्यासाला वेळ मिळाला का? कामच चाललंय. बया, ही सगळी साफसफाई झाल्यावर देवापाशी दिवा लावीन म्हणलं होतं. आता तिन्ही सांज होत आली तरी चालूच आहे अजून. राहू दे, लावते आता तसंच दिवा. आप्पे, आज घरात स्फोट होण्यापासून वाचवलंस बघ तू. अगं या घराला, घरातल्या सर्व माणसांना तू वाचवलंस. आज तू होतीस म्हणून, नाही तर आमचं काही खरं नव्हतं. खरंय सरकार. अपर्णा, तू जे प्रसंगावधान दाखवलंस ना, त्याला दाद द्यायला पाहिजे या ठिकाणी. अगं मने, तुला कळत नाही होय? गॅस कशाला चालू ठेवून आलीस? नाही अगं, ते जरा शिकलं असतं तर कळलं असतं. आप्पे, तू आज घरच्या लोकांना वाचवलंस, ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यासाठी खरंच थँक्यू. तुझे आभार मानावे एवढे कमीच आहेत. हो आता बास की. आणि हा, तुम्हाला थँक्यू म्हणायचं असेल ना, तर माझ्या सावित्री मायला थँक्यू म्हणा. कारण आपण आज सगळे वाचलो ते फक्त आणि फक्त तिच्यामुळे. अहो, 2500 वर्ष नुसते भाकरी तापणाऱ्या हातात तिनं पेन दिला. चुलीत फुकणी फुकणाऱ्या तोंडात तिनं शब्द दिले. उंबरठ्याच्या आत राब राब राबणाऱ्या पावलांना तिनं शिक्षणाची वाट दावली. 4 भिंतीच्या आत घुसमटलेल्या पाखरांना तिनं असं शिक्षणाचे पंख दिले आणि म्हणली, बायांनो आता उडा, उंच आकाशात भरारी घ्या. आणि म्हणून म्हणते, तुम्हाला थँक्यू म्हणायचं असेल ना, तर खरंच त्या मायला थँक्यू म्हणा. क्रांती ज्योती सावित्री मायला. आप्पे, काय भारी बोललीस राव तू. अपर्णा मोठी हो, खूप मोठी हो. आणि आप्पे, तुला आज एक्स्ट्रा 3 तास अभ्यास करायचा होता ना, काय झालं? झाला? करायचा होता खरा, नाही पण आता स्वयंपाकच. अपर्णा, तू कर अभ्यास. हे बघ, एक काम करू आपण, तिची ना सगळी पुस्तकच जाळून टाकू. बाई नको, हे सगळं घर डोक्यावर घेईल. नाही तर मग देऊ लांब कुठेतरी फेकाटून. आप्पे, बघितलं का रुक्मिणी? ही थ्यार बघायचीच बाकी राहिली होती अजून. तू जा, कुठं जायचंय तिकडं. काय रे अर्जुन, अजून नव्याची नवलाई सरली नाही वाटतं तुझी? काय काके, तू पण चेष्टा करत असते माझी सारखी. मी चेष्टा केली? रुक्मिणी, त्याला बावळात आहे. आता तू एवढं तिरसटपणे बोलली तरी त्याला काहीच वाटलं नाही. ही लैला मजनू ना, असं डोसक्याला ताप करून ठेवणार आहेत बघ. रुक्मिणी, अगं तो आर्या तरी जरा भोळा आहे, तर ती आप्पी आहे ना, तिच्यात लई पाणी आहे बघ. पण दम जरा कशी सरळ करते का नाही बघ तिला मी. पण ते कसं? आपण ना त्या लैला मजनूला वेगळंच करून टाकायचं. अगं अख्ख्या गावाशी बांधलाय तो तिच्या पायी 2-4दा. अगं रुक्मिणी, हिरवगार जंगल असलं ना, तर त्याच्यात बी एक ठिणगी पडली ना, तरी अख्खं रान जळून खाक होतंय. पण ती ठिणगी कशी पाडायची?
मी कशाला हे आता तू नुसतं बघत राहा. ये बाई काय करायचं ती कर, पण ती अवधसा या घरातनं गेली पाहिजे बघ. जाईल जाईल लवकर जाईल. नावाची हाय म्हणी हाय अडाणी, पण भल्या भल्याना पाजीन पाणी. काय झालं? तू इथं काय करत बसली? हिच्या तुझ्या धाकट्या सुनाला. काय गप्पे? मला नाही माहिती. मावशी मला तरी सांगा काय झाले? काय झालं म्हणे काय झालं? अगं तुझ्यासारखी नाटकी बाई अख्ख्या आयुष्यात नाही पाहिली मी. स्वतःबद्दल बोलतायत का? बघ रुक्मिणी कशा दोघी मिळून दात काढतात. तुला म्हणले होते मी इथं राहत नाही, तूच राहा म्हणली. पण ही आप्पी आज बोललीच बघ मला राहू नका म्हणून. आप्पे काय बोललीस तिला? मी काय बोलली तुम्हाला? खोट खोट. अगं खोट बोलायला एक नंबर आहेस तू. तू नाही का मला मगाशी म्हणली निघून जा चालतं व्हा. तोंड काळं करा बी म्हणाली मला बघी. मी कधी बोलले तुम्हाला? अगं खोट बोलायला लाज वाटते का तुला? मगाशी तू बोलली नाहीस मला चोर ते चोर वर शिरजोर. सांग ना काय गप्पे? हे शिकवलं का काय तुला घरच्यांनी? अहो नाही आई, मी असं काहीच म्हणले नाहीये ना. ग बस लय वर तोंड करून बोलू नकोस. मगाशी आले होते मी तुला दारात विचारायला, तेव्हा नाही बोलली का तुम्हाला? असं दाराच्या बाहेर उभं नाही राहायचं. मी तर म्हणते घरातनच बाहेर निघून जा. अहो नाही नाही एक मिनिट. ते मी तुम्हाला नाही म्हणले. तुम्ही बाहेर होताय नव्हतं माहिती मला. मी ते आपलं मला नाही मग कुणाला म्हणली ग? तुझ्या आईला का? अहो मावशी काय बोलताय? ए रुपाली तू गप ग. अहो शपथ मी खरंच तुम्हाला नाही म्हणले. ते बाहेर अर्जुनला म्हणलीस म्हणजे असं या भाषेत बोलती तू त्याच्याशी? नाही तसं नाही आई. मी आपलं मग आता कशी घावली रुक्मिणी. म्हणूनच तुला म्हणते की मी ना हिथं आपली झोपडी बांधून राहते. तू कशी इथं राहशील आणि ही कोण ग सांगणार तुला? हो आई मी सॉरी मावशी, माझं चुकलं. पण मला खरंच तुम्हाला असं म्हणायचं नव्हतं. तुमचा ना काहीतरी गैरसमज झालाय. हो गैरसमज झाला म्हणे गैरसमज. अगं गैरसमज तर माझ्या बंट्याचा झाला. तोच म्हणला लाखात एक पोरगी आहे म्हणून. म्हणजे तू असं म्हणलीस ना आप्पे? आप्पे आम्ही गप बसतोय म्हणून दिवसेंदिवस लईच करायला लागलेस बर का तू. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, उंबऱ्याच्या बाहेर ते सरकार असले तरी उंबऱ्याच्या आत मी सरकार एवढं लक्षात ठेवायचं, कळलं? ए आप्पे बाहेर काय बघती? कोण आलं होतं का? काही नाही, हे अभ्यास. बाय रुक्मिणी या मूर्तीला उन्हात उभं केलं तरी बी बघ पुराव पुस्तकं घेऊन बसली. मग आता काय करायचं म्हणतीस? बोलव घरात आणि कामाला झोप. खरंच बया ही पोरगी ना पक्की निगरगटे बघ. अगे आप्पे अगं उन्हात उभी राहा म्हणल्यावर घरातली सगळी कामं टाकून तिथं जाऊन उभी राहिलीस होय? अहो तुम्हीच तर म्हणलं होतात दिवसभर इथं बाहेर उभं राहायचं म्हणून. बरं राहू दे, ते कपडे वाळत घालायचे राहिले ते कर जा. पळ लवकर. अहो थांबा की बघ हे एवढं झालं ना की येते. पळ म्हणलंय ना, जा आधी. बर मावशी थँक्यू बर का. अहो लई दिवसात माझा असा अभ्यासच झाला नव्हता. आज झाला फक्त तुमच्यामुळे. आई मी दोघींसाठी ना मस्त चहा टाकते. हा आपल्या आसगावात बनावट आणि विषारी दारू पिल्यामुळे 8 जण आजारी पडलेत. त्यांना सातारच्या सरकारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले. हे लोक आपल्या गावात सरकारी कर्मचारी म्हणून काम करतात आणि आता नातेवाईकांची अशी मागणी आहे की लवकरात लवकर दोषींना पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. ताई नेमकं काय झालं होतं? अहो ताई रात्री हे लय एवढत होते आणि मोठ्या मोठ्याने ओरडत पण होते. तेव्हा मला कळालं संगीच्या दादल्याला बी असंच झालंय.
ही सगळी ना तिकडून दारू पिऊन आली होती. ए यार काय चाललंय काय? काय लावलं इथे? हो रिपोर्टिंग चाललंय दिसा ना वय. कोणाला विचारून करताय? कुणाला विचारायची काय गरज आहे? लेडीज स्वस्त असते. आम्ही खरं तर तुमच्याकडेच तक्रार घेऊन आलो होतो. ते कॅमेरा बंद करत. एकदा सांगितलेलं कळत नाही का? बंद करते. दिप्या, काय कुणाला विचारून करताय? काही कामाची काही पद्धत बिद्धत आहे का नाही? हो तुम्हाला नाही तर कुणाला विचारणार आम्ही? तुमची जबाबदारी आहे ना. ए दिप्या, आपली समज किती, आपण बोलतोय किती. हा या दिप्याला आणलं कॅमेरा करायला. या दिप्याला तो मुद्दा काय? गावातले कामगार बनावट दारू पिऊन आजारी पडलेत. सांगा ह्याला जबाबदार कोण? यांच्या विरुद्ध कारवाई झालीच पाहिजे. बसा एक एक जण बोला. तुम्ही काही कारवाई करणार आहात का नाही? आधी मला प्रकरण तर कळू द्या, सगळी माहिती घेऊ द्या. कुठल्या कामावर झाले? रस्त्याच्या. कोण आहे मुकादम? कोण आहे? सरकार, कदम सरकार. त्यांच्यातलाच एक माणूस पगारातले पैसे कापून प्रत्येकाला एक एक क्वार्टर देत होता. थांबा जरा, मला सगळी माहिती काढू द्या, मग बोलतो मी. अजून काय माहिती काढायची तुम्हाला? सांगितलं ना आता सगळं. शहानिशा करायला नको, नाहीतर तुमच्या आप्पी सारखं तुम्ही पण काय वाटेल ते सांगताल ना. ओ सफारी, तुम्ही सारखं दिदीला मध्ये घेऊ नका. काय कलेक्टर आहे ती, विसरू नका. ग माझी छकोली, नाही विसरणार. हा, आणि तुझ्या दिदीला तर अजिबात नाही विसरणार. ठीक आहे, घ्या वेळ. काय शहानिशा करायची ना ती करा. आलोच मी, अजिबात आवाज करू नका. बरोबर आहे. नाही बाबा, मी अर्जुनला आव जाऊ म्हणे. खरं तर त्याला आव जाऊ म्हणल्याने माझ्या मनातला त्याच्याविषयीचा आदर न वाढणारे न कमी होणारे. बाबा, मी जशी उडारलेल्या विचारांची आहे ना, तशीच मी संस्कारी पण आहे. आणि माझ्या बापूंनी मला शिकवलंय मोठ्यांचं ऐकायचं. ते वडापाले असले तरी. मी आव जाऊ म्हणेल अर्जुनला. वा, काय बोलली पोरगी. एका झटक्यात सगळ्या थवाच खालाच केला तिनं. रुक्मिणी बाया, ही पोरगी ना एक शब्द खाली पडू देत नाही बघ. खरंच आग आहे आग ही पोरगी म्हणजे. आहे ना, आग आहे ना. मग कशाला जवळ जात आहे? एका दिवशी भाजल ना भास्केनी. चला कदम. चला, मला पण गेलं पाहिजे शेतात, लय काम आहेत बाबा. संकल्प बसा. काय करताय तुम्ही? कोविड-19 कोरोना व्हायरस परत आलाय, माहितीये ना. जावा, गर्दी करू नका, घरी जावा. चला. पण आमच्या माणसांच्या जीवाचं काय? मी म्हणलं होतं का त्याला दारू प्या म्हणून? हा मुद्दा काय आहे ती तर बघा की आधी. मुद्दा असा आहे कॅमेरामन, का त्यांच्याकडे दारू प्यायचं लायसन आहे का? आहे का लायसन? असं पण असते होय. तुम्ही काय करताय ना हे चांगलंच कळतंय मला. त्यांच्याकडे लायसन आहे का बघा आधी दारू प्यायचं, नाहीतर दवाखाना लांब राहायचा. आधी त्यांनाच अटक करायला लागेल, विना परवानगी दारू पेले म्हणून. हो, पण विकल्या पण अशीच ना, विना परवाना. दिप्याडॉन, जशी मागणी तसा पुरवठा. तुमच्या दाजींना विचारा की त्यांनी कशाची मागणी केली होती आणि तुमच्या आप्पी दिदीनं कशाचा पुरवठा केला होता ते. सफारी, तू नीट बोल. काय तुझी लई नाटकी झाली ती. दिप्या, दिप्या तू थांब जरा. आगे पोहताय बघ की तो कसा बोलतोय. शांत हो. कर की ही रेकॉर्ड कर ना आता. कर रेकॉर्ड. कामावर असलेल्या एका सरकारी अधिकाऱ्याच्या अंगावर हात टाकल्यावर किती मागात पडतं माहितीये ना. कर रेकॉर्ड. तुझ्यात दिप्या तू थांब जरा.